नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय अतिशय मस्त मोजक्या 5च साहित्यामध्ये तयार होणारं अतिशय क्रीमी टेस्टी असं सगळ्यांना आवडणारं चॉकलेट आईस्क्रीम. एकदम झटकीपट तयार होतं आणि अतिशय भारी लागतं हे आईस्क्रीम. याच्यामध्ये मिल्क पावडर नाही आहे, कॉर्न फ्लॉवर नाही आहे, जास्त वेळ दूध शिजवत बसायची गरज नाही, पटकन प्रोसेस होते ही. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये कुठलेही स्टेबिलायझर नाही आहेत, कलर नाही आहे. एकदम चांगल्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने आपण हे आईस्क्रीम बनवतोय. चला तर मग सुरुवात करूयात. तर मंडळी, आईस्क्रीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दूध. तर ते आपण डायरेक्टली आईस्क्रीममध्ये वापरू शकतो, पण हे आईस्क्रीम आहे चॉकलेट फ्लेवरचं आणि याच्यामध्ये जे आपण चॉकलेट यूज करणार आहोत, कोको पावडर यूज करणार आहोत, ते या आईस्क्रीममध्ये चांगलं मर्ज व्हावं, एकजीव व्हावं, यासाठी कोको पावडर आणि चॉकलेट आपल्याला दुधासोबत मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान एकजीव होईल आणि मग आपल्याला ते आईस्क्रीममध्ये वापरता येईल. ओके. तर एका ओल्या करून घेतलेल्या पातेल्यामध्ये मी घेत आहे पाऊण कप एवढं दूध. माझा कप आहे 250 ml चा आणि मी 3/4 कप एवढं दूध इथे घेतलंय. तर हे फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध मी घेतलं होतं, म्हणजेच कच्चं म्हशीचं दूध. सो तुम्हाला पटकन एकदम लगेचच आईस्क्रीम बनवायचं आहे आणि हे दूध तुम्हाला अवेलेबल झालं नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल असेल, तापवलेलं, साय काढलेलं वगैरे दूध यूज केलं ना तरीही चालेल. पण लक्षात ठेवा, फुल फॅट किंवा फुल क्रीम दुधामुळे आईस्क्रीमला टेक्स्चर खूप चांगलं येतं. तर बघा, आता हे पातेलं मी ओलं करून का घेतलं, कारण याच्यामध्ये आपण जे दुधाचं मिश्रण शिजवणार आहोत ना, ते खालून करपू नये किंवा त्या पातेल्याला खालून चिकटून बसू नये त्यासाठी. तर चला, आता यामध्ये मी ॲड करत आहे 1 टेबलस्पून कोको पावडर. तर ही अनस्वीटेन कोको पावडर आहे आणि डार्क आहे. जर तुम्हाला डार्क मिळाली नाही, साधी सिंपल असते ना, ती मिळाली तर तुम्ही 1.5 टेबलस्पून घेतली तरीही चालेल. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्ही हँडविस्कच्या साह्याने सुद्धा त्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेऊ शकता. आणि त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे 100 ग्रॅम एवढं डार्क कंपाऊंड. तर मोर्डे कंपनीचं कंपाऊंड मी या ठिकाणी यूज केलं आहे. जर तुम्ही कंपाऊंडच्या ऐवजी चॉकलेट यूज केलं, डार्क चॉकलेट, कंपाऊंड आणि चॉकलेट याच्यामध्ये फरक आहे. तर जर तुम्ही डार्क चॉकलेट यूज केलं ना तर अजून जास्त टेस्ट मस्त येईल आईस्क्रीमला. तर चला, आता हे मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत यातलं सगळं कंपाऊंड चांगलं मेल्ट होत नाही. तर मंडळी, गॅस आपला कमी असला पाहिजे आणि सगळ्यात कमी फ्लेमवरच आपल्याला हे सतत ढवळत छानपैकी मिक्स करत राहायचं आहे. तर तळापासून हलवून घ्या, जेणेकरून खाली कोको पावडर वगैरे चिकटून बसणार नाही. तर बघू शकता 2 ते 3 मिनटामध्येच हे कंपाऊंड चांगलं मेल्ट होतं, मस्तपैकी विरघळतं त्या दुधामध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला 1 ते 1.5 मिनटंच हे दूध चांगलं शिजवून घ्यायचं आहे. सो बेसिकली आपल्याला या दुधाला उकळी वगैरे काढायची नाही आहे, फक्त हे चॉकलेट याच्यामध्ये चांगलं मेल्ट व्हावं यासाठी आपण हे शिजवतोय. दॅट्स इट. तर गॅस बंद केला आहे मी आता. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस. तर एका बाउलमध्ये मी घेत आहे 250 ml म्हणजेच 1 कप एवढी व्हिपिंग क्रीम. तर ही तीच क्रीम आहे जी आपण आईस केकसाठी वापरतो. तर मी सनविप्स ब्रँडची यूज करते क्रीम. तर मंडळी, जर तुम्हाला या आईस्क्रीमला एकदम 100% नॅचरल ठेवायचं असेल किंवा हेल्दी बनवायचं असेल ना, तर मी असं सांगेन की अशा पद्धतीच्या नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम यूज करण्यापेक्षा डेअरी व्हिप क्रीम तुम्ही यूज करावी, जी 100% प्युअर दुधापासून बनवलेली असते. ठीक आहे. तर अमूलची डेअरी व्हिप क्रीम खूप चांगली आहे. फक्त त्याचा प्रॉब्लेम एक असतो की त्यामध्ये शुगर नसते, त्यामुळे ती फेटत असतानाच तुम्हाला त्यामध्ये चवीप्रमाणे पावडर शुगर ॲड करावी लागते. सो येस, बघू शकता मंडळी, इलेक्ट्रिक बेटरच्या साह्याने मी ही क्रीम फेटून घेतली आहे आणि अशा पद्धतीने सॉफ्ट पिक्स येईपर्यंतच आपल्याला फेटायचे. ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी फेटतो ना क्रीम, तशी अजिबात नाही, त्याच्यापेक्षा सॉफ्ट, म्हणजेच त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ क्रीम आपल्याला इथे फेटायची. तर मीडियम स्पीडवरती साधारणपणे 4 ते 5 मिनटामध्येच ही अशी क्रीम तुमची तयार होते. तर बघा, स्पॅच्युलाने पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी कशी आहे. तर अशा प्रकारे स्पॅच्युलावरती ती क्रीम घेतली की लगेचच खाली सटकते ना. ठीक आहे. थोडासा एक झटका दिला की लगेचच ती खाली पडते. तर ही अशी एवढी सॉफ्ट आपल्याला क्रीम हवी आणि याचे सॉफ्ट पिक्स तुम्ही बघू शकताय. ठीक आहे. अशा पद्धतीची ही क्रीम आहे. तर ही परफेक्ट क्रीम आपली तयार झालेली आहे. चला तर आता पुढची प्रोसेस करूयात. तर या फेटून घेतलेल्या व्हिप क्रीममध्ये आपण ॲड करतोय पाव कप एवढं कंडेन्स्ड मिल्क. तर हे अमूलचं कंडेन्स्ड मिल्क मी ते यूज करते आहे. सो हे पण जस्ट असं मिक्स करा थोडंसंच आणि त्यानंतर लगेचच आपण यामध्ये ॲड करणार आहोत तयार करून घेतलेलं हे दुधाचं मिश्रण. तर हे चांगलं थंड झालं आहे बघू शकता आणि याच्यामध्ये आपण कॉर्न फ्लॉर, मिल्क पावडर काहीच ॲड केलेलं नव्हतं.
तरीसुद्धा बऱ्यापैकी आता थिक झालेलं आहे हे. ठीक आहे, मस्त घट्टपणा याला आलेला आहे थंड झाल्यानंतर. सो चला आता हे मिश्रण आपण गाळून या व्हिप क्रीममध्ये ॲड करतोय. तर गाळूनच कंपल्सरी ॲड करा, जेणेकरून जर काही एखादी गुठळी गाठ वगैरे असेल छोटीशी तर ती पण निघून जाते. सो येस, अशा पद्धतीने आता सुरुवातीला स्पॅच्युलाने हे जस्ट मिक्स करा. कट अँड फोल्ड पद्धतीने तुम्ही हे चांगलं मिक्स करून घेऊ शकता, पण त्यानंतर मात्र कंपल्सरी इलेक्ट्रिक बीटरनेच हे तुम्हाला चांगलं बीट करावं लागतं. कारण दूध आणि क्रीम या दोन्ही गोष्टी कुठेही सेपरेट नाहीत वाटल्या पाहिजेत. तर एकदम छान एकत्र मस्त ब्लेंड झाल्या पाहिजेत, तरच आपलं आईस्क्रीम चांगलं सेट होतं आणि त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल पण जमा होत नाहीत. ठीक आहे, कारण आईस्क्रीम म्हणजे काय तर घट्ट दूध आणि क्रीम याचं मिश्रण. सो बघू शकता इलेक्ट्रिक बीटरने हे मी छानपैकी मिक्स करते. साधारणपणे 15 ते 20 सेकंदासाठी तुम्हाला हे मिक्स करायचं आहे, जास्त ओव्हरबीट पण करायचं नाही आहे. ठीक आहे, तर येस, अशा पद्धतीने आपलं हे चॉकलेट आईस्क्रीम इथे तयार झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये ना इसेन्स वगैरे ॲड करण्याची पण अजिबातच गरज नाही आहे, पण माझ्याकडे होता अवेलेबल आणि संपत चालला होता तो बाय द वे, त्यामुळे मी जेवढा होता तेवढा सगळा ॲड केला चॉकलेट इसेन्स. आणि थोडेसे चोको चिप्स मात्र नक्की ॲड करा, कारण हे खूपच कमाल लागतात आईस्क्रीममध्ये. तर मंडळी आता जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही, थोडंसं मिक्स करा आणि आपलं हे चॉकलेट आईस्क्रीम सेट करण्यासाठी तयार आहे. तर येस, बघू शकता किती क्रीमी दिसतंय की नाही आत्ताच. वाव. तर लगेचच आपण हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये पोर करूयात आणि त्यानंतर तो कंटेनर आपल्याला व्यवस्थित पॅक करायचा आहे. कसा करायचा दाखवते. तर माझा हा कंटेनर आहे 1 लिटरचा आणि हे सगळं आईस्क्रीम यामध्ये ओतत आहे. बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी इथे सुद्धा. तर हा सगळा कंटेनर इथे भरून गेलेला आहे, याचा अर्थ आपलं 1 लिटर आईस्क्रीम इथे तयार होतं आहे. म्हणजे आज जी मी तुम्हाला रेसिपी दाखवली ती करेक्ट 1 लिटर आईस्क्रीमची आहे. सो येस, आता हा टीन व्यवस्थित टॅप करा, जेणेकरून त्यातली सगळी एअर बाहेर पडावी. आणि याला एअरटाईट झाकण लावण्यापूर्वी मी अशा पद्धतीने ओडी युनिरॅप्स घेतलेला आहे. काय होतं ना, ज्यावेळी आपण हे आईस्क्रीम डीप फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवतो त्यावेळी त्या कंटेनरच्या झाकणावरती मॉइश्चर जमा होतं आणि त्या मॉइश्चरमुळे त्या पाण्याचे थेंब जर आपल्या आईस्क्रीमवरती पडले तर मग आईस क्रिस्टल्स तयार होतात आणि मग ते खाताना लागतात. त्यामुळे झाकण लावण्याच्या आधी असं काहीतरी यूज करायचं. तुम्ही बटर पेपर किंवा क्लीन रॅपसुद्धा यूज करू शकता. तर मंडळी आता हे आईस्क्रीम आपल्याला रात्रभर किंवा 8 ते 10 तासांसाठी मस्तपैकी सेट करून घ्यायचं आहे डीप फ्रीजरमध्ये. तर आता दुसऱ्या दिवशी मी हे ओपन करून बघते आणि बघू शकता तुम्ही काय मस्त आईस्क्रीम इथे सेट झालेलं आहे. आणि हा स्कूप तर एवढा भारी झाला होता ना या आईस्क्रीमचा. वाव, मला खूप आवडतात घरी तयार केलेले आईस्क्रीम्स. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुमचं आईस्क्रीम कसं झालं, सगळ्यांना आवडलं की नाही. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच वेगवेगळे व्हिडिओज अगदी फ्रीमध्ये बघण्यासाठी आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा रेग्युलर अपडेट्ससाठी. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.